आबांचं कार्य कसं करायचं हे ठरवायला हवं. समोर आहे. फार वाईट झाला, फारच वाईट झाला. वहिनी, वहिनी प्लीज रडू नकोस. हे बघ, रडू नकोस अरुंधती. रडून काहीच उपयोग नाही. गेलेला माणूस परत येणार आहे का रडून? रडू नकोस. नमस्कार मालकीनबाई. मालकीनबाई, दाजी, दाजी प्लीज काळजी घ्या स्वतःची. दाजी रडू नका हो, प्लीज काळजी घ्या. हे बघा, तुम्हीच असं धीर सोडलं तर कसं चालेल ना. अरुंधती, अरुंधती प्लीज प्लीज काळजी घे स्वतःची. अरुंधती, सावरा ग स्वतःला. तुझे वडील जरी गेले असले तरी आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. आम्ही तुझ्या आईसारख्याच आहोत. वा अरुंधती वा, बापाच्या मरणाचंही राजकारण खेळलीस. क्या बात है. तुझा माग काढत आम्हाला तुझ्या मागे मागे इथे यायलाच लावलंस तर. पण राजकारणातले डाव तुला अजून नीट कळले नाहीयेत अरुंधती. राजकारणातले डाव कसे उलटे पालटे करायचे असतात आम्ही शिकवतो तुला. काय हे अरुंधती, मला न सांगता इथे निघून आलीस? का वागतेस तू अरुंधती असं आमचं? असं वागून तू आम्हाला ना पूर्णपणे परक करून टाकलंस.
नितीन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून निदान आम्हाला कळलं तरी की आबासाहेब बिचारा कोण कुठला पण धावत पळत आला आमच्या घरी आम्हाला सांगायला आला म्हणून आम्हाला कळलं तरी आबासाहेब केलेत म्हणून थँक्यू नितीन थँक्यू सो मच अरुंधतीनं जरी आम्हाला परक मानलं असलं तरी तू आम्हाला आपलं मानलंस खरंच तुम्ही आभारी आहोत तुझे अरुंधती आम्ही समजू शकतो तुझ्या भावना खरंच समजू शकतो आम्हाला न सांगता तू इथे का निघून आलीस हे चांगलंच समजू शकतो आम्ही आमच्या नावावर चिटफंड चालवून या गावकऱ्यांना या शंतनूनं लुबाडलंय आणि ते आमच्या कानावरही येऊ नये म्हणून भावाला पाठीशी घालती असतो आणि म्हणूनच आम्हाला न सांगता इथे निघून आलीस म्हणजे शांतनुची कंपनी बनावट आहे त्याचा कंपनीशी काही बी संबंध नाही अरे दादा याचा अर्थ म्हणजे आपलं पैसे बुडलं एक मिनिट प्लीज प्लीज तुमचा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय आपण या विषयावर नंतर बोलूया का ही वेळ नाही आहे या विषयावर बोलायची हो खरं आहे तुझं दिग्विजय अगदीच खरं आहे बाबा प्रसंग काय आहे लोक तुम्ही तरी जरा समजून घ्या ना प्लीज बिचाऱ्यावर काय परिस्थिती आली आहे हो ती वेळ कुणावर येऊ नये नाही का आम्हाला मान्य आहे शंतनूनं खूप मोठी चूक केली आहे डोंगरा एवढ्या दुःखासमोर ही चूक काहीच नाही हो आबासाहेब आपल्याला निघून गेले आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेत आणि हे दुःख वाटून घ्यायला आम्ही इथे आलोय आम्ही हात जोडतो तुमच्या सगळ्यांसमोर पण आता हा विषय नको प्लीज शंतनू काळजी घे स्वतःची आणि ही अरुंधतीची बिचारी फार हळवी आहे रे येशील ना वा तुमच्या जाण्यानं मला एक तरी फायदा झाला वाचलो रे बाबा एका मोठ्या संकटातून वाचवलंस रे देवा थँक्यू देवाने कुठे तुम्हीच वाचवलं बाबा तुम्हाला थँक्यू मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही
माझं काहीच ऐकून घेतलं नाही. दिग्विजयनं तुझं काहीच ऐकून घेतलं नाही म्हणून तू त्याला न सांगता आलीस. हो शंतनू शेठ, कुठं बोलताय? मी काय शंतनू शेठ, आमचं पैसे डबल झालं का? ते आपलं म्हणजे आपलं काय आपलं? अहो आमचे पैसे डबल झालेत काय म्हणून ते विचारले का ते पण खाल्लेत? तर गावचा माणूस असून गावकऱ्यांनाच लुबाडतोच होय र. त्या चांगल्या माणसांच्या नावाचा गैरफायदा घेत चांगलंच लुटलंच की आम्हाला. हा आता मुकाट्यानं पैसे टाक आमचं. काय पैसे लावले आहेत? तुमचे पैसे घेऊन कुठे पळून नाही जाणार आहे मी. इथे माझा सोन्यासारखा बाप गेला, त्याचा कोणाला काही आहे का? किती आदर करायचा तो तुम्ही आबांचा. निदान त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तरी मला सतावू नका. ते एक तर कालपासून काही सुधरत नाहीये मला, आणि त्यात आज हे तुम्ही सुरू केलंय. हे बघा, तुमचे पैसे घेऊन कुठेही पळून जाणार नाहीये मी, कळलं ना? हा. अरे आबा जिवंत असताना त्यांच्या आत्म्याला कधी शांती लाभू दिली नाहीस, आणि आता ते गेल्यावर शांतीची नाटकं करतोस होय रे. पुरं झाली तुझी शांतीची नाटकं. सांगून ठेवतोय, पहिलं आमचे पैसे टाक. आम्हाला ज्या हाताने पैसे देता येतात ना, त्या हाताने पैसे वसूल बी करता येतात, आणि आम्ही ते वसूल करणार आहे. समजलं? ठीक आहे, देतो. काय तर म्हणे पैसे डबल करून देणार. अरे गुंतवलेले पैसे मिळाले म्हणजे पुष्कळ झालं. आबांच्या पुण्याचा लय फायदा घेतोय शांतनू. आबांवर आमचा लय विश्वास बाळलो याच्या बोलण्यावरती. अरे ती सरंजामे चांगली माणसं होती म्हणून आपल्याला सावध केलं. त्या बाईनं सांगितलं म्हणून कळलं आपल्याला, नाहीतर यानं चांगलंच लुबाडलं असतं की आपल्याला. हॅलो दिग्विजय, तुम्ही कुठे आहात? काय काम होतं? आता फोन केलाय तर बोलशील का? तुम्ही घरी लवकर याल का? तुला काय करायचं आहे? हे असले प्रश्न आम्हाला विचारत जाऊ नकोस. कधी येईन हे सांगता येत नाही, उशीर होईल. दिग्विजय, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मला माहिती आहे हे सगळं तुम्हाला आवडलेलं नाहीये. मला नाही, पण दादा जे काही वागला ते चुकीचंच वागला. मलाही ते आवडलेलं नाहीये. मी खरं सांगते, मला काहीच माहिती नव्हतं यातलं. आबांची शपथ घेऊन सांगते. अरुंधती, आपण या विषयावर नंतर बोलूया का? तो विषय इतका महत्वाचा नाही आहे का आता माझ्यासाठी? पण दिग्विजय, मला आत्ताच माझं मन तुमच्या समोर हलकं करायचं. प्लीज माझं ऐकून घ्या. दिग्विजय, मी इथे आले कारण मला आबांबद्दल कोणीच कळवलं नव्हतं. मला माझं मन सारखं सांगत होतं की काहीतरी वाईट घडलंय, म्हणून मी इथे आले. मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही माझं काहीच ऐकून घेतलं नाही. दिग्विजयनं तुझं काहीच ऐकून घेतलं नाही म्हणून तू त्याला न सांगता आलीस. आमचा नंबर होता ना तुझ्याकडे, आम्हाला का कळवलं नाहीस? निदान अमरला तरी कळवायचं. आणि घरात राधिका, रेशम कुणीतरी असतंच ग, पण तू कुणालाही न सांगता आलीस. कारण कुणालाही सांगायची इच्छाच नव्हती तुझी. असं का वागतेस तू अरुंधती? पद्मिनीजी, मी खरं सांगतेय, मी निघाले तेव्हा घरात कोणीच नव्हतं. मी खूप प्रयत्न केला
की कोणाला तरी सांगून जावं, पण घरात कोणीच नव्हतं म्हणून मी दिग्विजयना फोन केला. पण खरंच सांगतेय, घरात कोणीच नव्हतं. असू दे, जेवायला नको होतं ते होऊन झालंय. आता त्यावर वाद कशासाठी घालायचा आपण? दिग्विजय, आम्ही गेस्ट हाऊसवर चाललोय. येणार आहेस का? वहिनीला तुझ्या आधाराची गरज आहे आणि अशा परिस्थितीतच आपल्या हक्काच्या माणसाची गरज असते दादा. दादा, वहिनीनं इथं येण्यापूर्वी तुला फोन केला होता ना? दादा, मी काय विचारतोय तुला? वहिनीनं इथं येण्यापूर्वी तुला फोन केला होता ना? हो, केला होता. तिने फोन केला होता. मग काय बोलली ती तुझ्याशी? काही नाही बोलली, फक्त फोन करून रडत होती. तू काय बोललास तिच्याशी? काय झालं? का रडतेस वगैरे? तू बोल ना दादा. म्हणजे तू काहीच न बोलता फोन ठेवून दिलास. अमर, मला वाटलं ती उगाचच फोन करते म्हणून मी रागारागात फोन ठेवून दिला. मला काय माहिती हे सगळं सांगायला फोन करत होते. दादा, ते झालं ते झालं. आता सगळं व्यवस्थित होईल. त्यावेळी तिच्यासोबत कुणीच नव्हतं, पण आता तू इथं आहेस. दादा, ह्या क्षणाला वहिनीला फक्त तुझी गरज आहे. एवढा मोठा धक्का ती नाही सहन करू शकत. हे तुलाच तिला सांभाळावं लागणार आहे. नाही नाही अमर, मी चुकलोय यार. अरुंधतीची काय अवस्था असेल त्याचा विचारही करवत नाही आता. मी फोन उचलून ना थोडस तिच्याशी बोल. मी चुकलोय यार. दादा, आता सगळं व्यवस्थित होईल आणि ते फक्त तू करू शकतोस. वहिनीला तुझ्या आधाराची गरज आहे आणि अशा परिस्थितीतच आपल्या हक्काच्या माणसाची गरज असते दादा.